चिल्ड्रन्स डे? लहानपणी खूप गेम्स खेळलेत, म्हणजे जसे सगळे सर्व पोरं खेळतात, पण आता मी चिमणी ओळख खेळतो. चिमणी ओळख. एका जागी बसून होता. मला काहीच म्हणजे आई बाबा खूप एफर्ट्स पहिल्यापासूनच करतायत आणि कधी गिव्ह अप केलं नाही, पण आम्हाला असं सोल्युशन भेटत नव्हतं की तो कसा बेटर होत जाईल. आणि हे ऑक्टोबर पासून अशा ॲडव्हान्समध्ये ट्रीटमेंट सुरू केली आणि विदिन 6 मंथ्स इतका फरक आहे त्याच्यामध्ये. प्रणव स्वतः पाय उचलायला शिकलाय. प्रणव आता सिटिंग बॅलन्समध्ये त्याने ऑलमोस्ट 1 आवरच्या पुढे तो गेलाय आणि तो स्वतः आम्हाला जास्त त्याला काही एक्स्ट्रा करावं नाही लागत की फोन लांब गेला तर बसेल किंवा काही. त्याचे एफर्ट्स आहेत ते की मी बसतो. आणि त्याच्या थिंकिंगमध्ये पण खूप ड्रास्टिक चेंज झालाय. ॲक्च्युली हा आधी थोडा बालिश आणि असा लाडवलेला भरपूर होता. आता थोडे रिस्पॉन्सिबिलिटीज कळायला लागले त्याला. त्याचं अंडरस्टँडिंग झालाय. थोडा अजून बदल व्हायला पाहिजे, पण 6 महिन्यामध्ये खूप जास्त फरक आहे. आणि पाण्यामध्ये तर आम्ही जसं त्याने पण सांगितलं की ऑक्सिजन वॉटर जे असतं त्याच्यामध्ये तो फ्लो होऊ शकतो. आम्ही फक्त त्याच पाण्यात त्याला घेऊन जायचो, कारण त्याला नाही येत ना स्विम वगैरे, त्याला बॅलन्स नाही करता येत. बट आज मला वेगळं सांगायची गरज नाही की तुम्ही सगळ्यांनी बघितलंच तिथे की त्याने किती छान बॅलन्स केलं. फॉर 1 मिनिट 3 मिनिट. त्याच्यानंतर ॲप्स पण इतके छान केले. तर असं तर खूप बदल आहे सांगायला, बोलायला खूप वेळ जाईल. मी फक्त मॅमला मला थँक्यू बोलायचं आहे की त्याच्यामुळे ना इतकं छान प्रणवमध्ये प्रोग्रेस होते. आणि 6 महिन्यामध्ये जसं त्याच्यामध्ये बदल झालाय ना, आई बाबांमध्ये पण खूप बदल झाला. ते ना हसत होते. मला माहित होतं माझ्यासाठी ते स्माईल करून राहत आहेत, प्रणवसाठी पण ते त्यांच्या डोळ्यात दिसत नव्हतं कधी की हा नुसतं हसायचं म्हणून हसायचं. पण आता बघितलं ना त्यांच्या डोळ्यामध्ये बघितलं ना तर तुम्हाला आनंद दिसेल की खरा आनंद काय असतो ना, तो आता त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतोय. तर थँक्यू सो मच. आम्ही सगळं फक्त तुमच्याकडे. मी वर्षा झाले. मी आशा ॲडव्हान्स क्लिनिकमध्ये गेल्या 7 ते 8 महिन्यापासून येते. माझा मुलगा आहे 18 वर्षाचा. मला म्हणजे तो व्हीलचेअरवर आहे. DMD प्रॉब्लेम आहे त्याचा आणि आम्ही 7-8 महिन्यापासून येतो आहे. तर मला त्याच्यामध्ये तो खूप छान फरक दिसतो. त्याचे हाताची पायाची मुवमेंट व्यवस्थित व्हायला लागली आहे आणि तो अगोदर मान धरत नव्हता, तर आता पूर्ण कंट्रोल आहे त्याचा. मान व्यवस्थित धरतो. म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये खूपच फरक पडलेला आहे. आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा त्याच्यासोबत असते. मी पण कधी घरातून बाहेर पडत नव्हते, पण इथे आल्यापासून मला पण खूप कॉन्फिडन्स आला आहे. मी पण घराच्या बाहेर पडायला लागले. म्हणजे सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या झालेल्या आहेत आशा ॲडव्हान्समध्ये आल्यापासून. आणि तसंच क्लिनिकमधला स्टाफ पण खूप छान सपोर्ट करतो आहे. मॅडम पण खूप लक्ष घालतात. सगळे एकदम व्यवस्थित अशी ट्रीटमेंट दिली जाते. त्याचप्रमाणे आता 2 महिन्यापासून माझ्या स्किनमध्ये पण खूप फरक पडला आहे. मी पण इथे ट्रीटमेंट घेतली स्किनसाठी. तर माझ्या चेहऱ्यामध्ये पण खूप फरक पडला आहे. म्हणजे चेहऱ्यावर थोडेफार डाग होते ते पण कमी झाले आणि चेहऱ्याची स्किन पण अशी रफ होती ती आता एकदम
नॉर्मल म्हणजे स्मूथ झाली आहे. माझ्यात पण खूप फरक पडला आहे. म्हणजे मला थोडंफार अशक्तपणा काय वाटत होता तो पण हे झालं आहे. प्रत्येक कामामध्ये असं उत्साह वाटतो. म्हणजे पहिलं जो थकवा जाणवायचा तो काही जाणवत नाही व्यवस्थित एकदम. आणि त्याचप्रमाणे 7-8 महिन्यामध्ये आम्ही खूप छान इथे वेगवेगळे सेलिब्रेशन पण होतात ते पण त्यात पण आम्ही सहभागी झालो. वुमन्स डे असेल किंवा व्हॅलेंटाईन डे असेल. त्याचप्रमाणे मॅडम आम्हाला 3 वेळा वॉटर थेरपीसाठी ट्रिप घेऊन गेल्या होत्या, तर त्यातसुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं. असं खूप छान म्हणजे आशा ॲडव्हान्स हे आमच्यासाठी एक फॅमिलीसारखंच झालेलं आहे आणि खूप बरं वाटतं. आणि मेन म्हणजे मॅडमचं बोलणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं, कारण त्यांच्या बोलण्यानेच आमच्यामध्ये भरपूर फरक पडतो. थँक्यू. माझं नाव प्रणव गारे आहे. मी इकडं आशा ॲडव्हान्स क्लिनिकमध्ये माझं ट्रीटमेंटसाठी ऑलमोस्ट 1 वर्ष होत आली आहेत मला. पहिलं मी इथं आलो होतो, त्याच्या आधी मी हॉस्पिटलाइज झालो होतो 9 दिवसांसाठी नवरात्रीत, ज्यात मला हात, छातीमध्ये, लंग्समध्ये खूप कफ साठला होता. त्याने मला ब्रीथ पण करता येत नव्हतं. 5 दिवस कशीबशी घरात काढली, पण त्याच्यानंतर 9 दिवस मी ॲडमिट होतो. मग त्यात मला खूप साऱ्या सलाईन लावून खूप साऱ्या IV बॉटली वगैरे दिल्या. त्याच्यानंतर माझे हात खूप सुजले हात. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो. मॅमला आम्ही आशा ॲडव्हान्समध्ये फोन केला होता आम्ही दिवाळीत, पण दिवाळीची सुट्टी होती म्हणून त्यांनी उचलला नाही. पण नंतर आम्ही नोव्हेंबर 13मध्ये आशा ॲडव्हान्स क्लिनिकमध्ये आलो. आम्ही मॅमला भेटलो. मॅमनी खूप पॉझिटिव्ह वेनी आम्हाला सगळं काय सांगितलं. मशीन्स वगैरे सगळं मला मशीन लावून बघितलं, जे बाहेरच्या देशातून त्यांनी आणलं होतं ते. आणि त्यांनी खूप पॉझिटिव्ह वेनी म्हणजे माझ्याकडे बघितलं, माझ्याशी बोलल्या. असं कुठल्याच डॉक्टरांनी माझ्यासोबत केलं नव्हतं. आणि ते खूप म्हणजे पॉझिटिव्ह होत्या. मग त्यांच्या बोलण्यानेच अर्धा माणूस बरा होईल असं. त्याच्यानंतर आम्ही 14 नोव्हेंबरपासून ट्रीटमेंट चालू केली. पहिलं मला हातपाय वगैरे काय चालवता येत नव्हतं. मला सिटिंग होत पण नव्हतं, म्हणजे बसताच येत नव्हतं मला. पण हळूहळू करून मशीन वगैरे लावून एक्सरसाइज वगैरे करून माझे हात वगैरे हालायला लागले, पाय हालायला लागले. मी असं बोलायला लागलो. अजून माझं ब्रेन अजून काम करायला लागला. माझा पाठीचा कणा होता तो खूप कमी झालाय आणि मी आता बसू पण शकतो. हातपाय वगैरे आता मी हात हलवतोय, तुम्ही बघताय. हे मला जमतच नव्हतं आधी. मग मॅम आम्हाला रिट्रीटसाठी घेऊन गेला लोणावळ्याला. आमचं मेन टार्गेट होतं ॲक्वेटिक थेरपी. कारण की मॅम बोलल्या की आपण पायामध्ये जेवढं मूव्ह करू ना, थोडंसं सरफेसमध्ये आपण अजून हे करू. म्हणजे पाण्यात जेवढं करू एक्सरसाइज तेवढं सरफेसमध्ये अजून होईल. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो. मग मॅमने आम्हाला पाण्यात उतरवलं सगळ्यांना. मग सगळे चॅम्पियन्स आणि मॅम मिळून मला राऊंड मारत होते पाण्यात ट्यूबसोबत. आणि मग हळूहळू करून चॅम्पियन्स सगळ्यांनी मला सोडलं. मॅमच एकट्या मला राऊंड मारत होत्या. आणि त्याच्यानंतर 2 राऊंड मी केले एकट्याने. आणि त्यात म्हणजे मला खूप बरं वाटलं, कारण की पहिल्यांदा मी नॉर्मल पाण्यामध्ये असं पोहलो. आधी मी जेव्हा जायचो स्विमिंग करायला तेव्हा ऑक्सिजनच्या पाण्यात मला खेळायचो, ज्यात मुलं तरंगतात, म्हणजे असं डुबत वगैरे काय नाही. मग नंतर अलिबागमध्ये गेलो पावसाळ्यात. तिथं पाऊस पडत होता आणि आम्ही स्विमिंग करत होतो. मग तेव्हा चॅम्पियन्स आणि मॅमनी थोडंसं घेतलं. त्याच्यानंतर मीच एकटा करायला लागलो. म्हणजे मी 4 राऊंड तर मारले असतील त्यावेळेस. आणि त्यात मला खूप बरं वाटलं, कारण की वरतून पाऊस पडत होता आणि त्यात मी पोहत होतो. तर ते एक चांगलं होतं, कारण की आधी मी जसा होतो ना तसाच बाहेर पावसाळ्यात जाणं माझ्यासाठी शक्यच नव्हतं. तर ते एक मोठं चेंज वाटतंय मला. आणि बाकी हार्ट, लंग्स वगैरे माझे खूप स्ट्रॉंग झालेत आता. आता मी दिवाळीत गेलो होतो 3 दिवसांसाठी पुण्याला, तरी पण मला काही त्रास नाही झाला. आणि त्याच्यानंतर
लोणावळ्याला दुसऱ्यांदा गेलो ट्रिपसाठी. तिथं वॉटर टेम्परेचर कूल होता. त्यात पण मी चांगला परफॉर्मन्स दिला. सगळं म्हणजे जेवढे पण रिट्रीट झालेत ना, त्यात खूप बरं वाटलं मला, कारण की एवढ्या वर्षातून पहिल्यांदा मी घरातून बाहेर पडलो होतो आणि एवढं सगळं म्हणजे बघितलं होतं. तर ते मला खूप चांगलं वाटतंय. मग आता हळूहळू करून मी उभं पण राहायला लागलो खूप, म्हणजे सपोर्ट वगैरे लावून हार्नेस वगैरेवर. पण मला खूप बरं वाटतंय. मी ट्रीटमेंट एवढे वर्ष होत आली, मला खूप बरं वाटतंय. एवढे वर्ष मॅम आम्हाला खूप शिकवतात. मला पण खूप शिकवलंय. तर थँक यू मॅम. आणि मी तुमचा आय एम व्हेरी ग्रेटफुल.